नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे पिठोरी अमावस्या। श्रावण महिना अगदी धूमधाम मध्ये गेला। कोणाकडे मंगळागौर असेल, कोणाकडे श्रावणी शुक्रवार, परत नारळी पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी असे सगळे सण आपण अगदी आनंदाने साजरा केले। आणि बोलबोलता आली ती अमावस्या। ह्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो। पिठोरी अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो। तसेच पिठोरी अमावस्येला मातृदिन सुद्धा असं म्हटलं जातं। तर पिठोरी अमावस्या म्हणजे काय, नक्की काय करतात त्या दिवशी? तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी 64 योगिनींची पूजा केली जाते। आणि मग 64 योगिनींचं प्रतीक म्हणून तेरड्यांच्या झाडांची पूजा केली जाते। ती झाडं मुळापासून घेऊन ती सुपामध्ये रचून त्यांची पूजा केली जाते। तर आणि ही पूजा का केली जाते, तर मग आपल्या वंशवृद्धीसाठी किंवा मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा केली जाते। पूर्वी ज्यांच्याकडे गणपती यायचे त्यांच्याकडे ही हमखास पूजा केली जायची। आता ज्यांच्याकडे तेरड्याची झाडं नाही मिळत त्यांच्यासाठी मग बाजारात योगिनींचा कागद सुद्धा मिळतो, त्याची सुद्धा पूजा करतात। पूर्वीच्या काळी ह्या योगिनी पिठाने काढल्या जायच्या, म्हणून कदाचित त्यांना पिठोरी अमावस्या असं नाव दिलं असेल। आणि पिठोरी अमावस्येच्या दिवशी गोडाधोडाचं तर होतच। कोणाकडे खीरपुरी होते, कोणाकडे पुरणपोळ्या होतात, तर कोणाकडे उकडीचे मोदक होतात। आणि ह्या उकडीचे मोदक करतात आणि पिठाचे दिवे सुद्धा केले जातात आणि त्यांची सुद्धा पूजा केली जाते। तर असं हे पिठोरी सणाबद्दल थोडीशी माहिती। आणि बघूया थोडीशी पिठोरीची पूजा। कशी वाटली माहिती आणि पूजा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।